60 वर्षाच्या शारदाबाई आपल्या पतीच्या फोटोसमोर बसून ढसाढसा रडत होत्या. तुम्ही मला एकटीला का सोडून गेला? आणि मध्येच रडता रडता आपल्या मुलाला आणि सुनेला शिव्याशाप देत होत्या. तुम्ही लोकांनी माझी फसवणूक केली आहे, मला खूप त्रास दिला आहे. कसले हे कलियुग आले. मुलं स्वतःच्या आई वडिलांच्या हातून भाकरी हिसकावून घेतात. रामरावांनी मला किती समजावून सांगितले होते की सून आणि मुलगा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्यावर प्रेम करण्याचे नाटक करतात. ज्या दिवशी त्यांचा अर्थ पूर्ण होईल त्या दिवशी तुला सर्वात मोठा धक्का बसेल. शारदाबाई आपल्या पतीला एकट्याला सोडून दर 2-3 महिन्यांनी आपल्या सुनेकडे यायची. पण रामराव हे जग सोडून गेले तेव्हापासून शारदाबाई मुलगा अविनाश आणि सून राधिका यांच्या सोबतच राहायला लागल्या. रात्रंदिवस मुलगा आणि सून यांच्या सेवेत असायच्या. एके दिवशी मुलगा आणि सून ऑफिसमधून घरी परतले तेव्हा शारदाबाईंनी गरमागरम जेवण बनवले आणि जेवणाच्या टेबलावर ठेवले. पण मुलगा आणि सून आपल्या बेडरूममधून बाहेर आले नाहीत. जेवण थंड होत असल्याने शारदाबाई त्यांना बोलावण्यासाठी त्यांच्या बेडरूम पाशी गेल्या. शारदाबाई त्यांच्या बेडरूमचे दार ठोठावणार इतक्यात त्यांच्या कानावर त्यांच्या सुनेचा बोलण्याचा आवाज आला. अविनाश बघ, आपली मुलं पण आहेत. आता ते मोठे झाले आहेत. त्यांना आता एकाच खोलीत जुळवून घेता येत नाही. आईला तिची बेडरूम रिकामी करायला सांगा. मुलांनाही अभ्यास करताना अडचणी येतात. त्यांना सेपरेट खोली हवी आहे. आणि आणखी एक गोष्ट, या वेळेपासून ती कोणत्याही तीर्थक्षेत्राला किंवा काशी यात्रेला जाणार नाही. त्यामुळे खर्च इतका वाढतो की आम्हाला आमची सुट्टीची सहल कॅन्सल करावी लागते. यावेळी आम्ही सुट्टीच्या दिवशी मनालीला जाणार. त्यांना यायचे असेल तर ते येतील, नाहीतर काय गरज नाही. आमच्या सोबत यायची. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून शारदाबाईचे डोळे भरून आले. ज्या सुनेला मी नेहमीच माझी मुलगी मानली आणि तीच असे माझ्याबद्दल बोलत आहे. अविनाश म्हणाला, पण मनालीला खूप थंडी आहे. आईला एवढी थंडी सहन होणार नाही. आपण त्यांना कसे घेऊन जायचे? राधिका अविनाशला म्हणाली, मी तुम्हाला तेच तर सांगत आहे. आतापर्यंत त्या आईला खुश ठेवायचे. कारण म्हणजे ती त्यांच्या मुलाची काळजी घ्यायची. सासरे गेल्यानंतर त्यांनी शारदाबाईंना त्यांच्यासोबत घरी नेले. कारण राधिकाही नोकरीला होती आणि तिची मुलं लहान होती. ते दोघे ऑफिसला गेल्यावर मुलांची काळजी कोण घेणार असा प्रश्न पडत होता. म्हणूनच त्यांनी आईला त्यांच्याकडे ठेवले. कारण मोलकरीण किंवा आया ठेवली असती तर खूप पैसे खर्च झाले असते. परंतु सासूच्या रूपात त्यांना पूर्ण वेळ काम करणारी मोलकरीण मिळाली. म्हणूनच शारदाबाई आल्यानंतर राधिकाने मोलकरणीला काढून टाकले. पण आता त्यांना तिची गरज नव्हती. तिच्यावर एवढा खर्च करावा लागतो. कधी डॉक्टरकडे घेऊन जा, कधी काही दुखत असेल तर औषध घेऊन या. आता उलट ती आमच्यावरच ओझे होत आहे. हो, मला मान्य आहे की आजही ती आम्हा दोघांसाठी ऑफिससाठी टिफिन बनवते. पण तिच्या छोट्याशा मदतीसाठी आम्ही आमचा आनंद वाया घालवू शकत नाही. अविनाश आणि त्याची बायको राधिका या दोघांनी शारदाबाई यांच्यासोबत फसवणूक करून त्यांच्या गावाकडील घरातील सर्व पैसे हिसकावून घेतले. पण आता त्यांना आनंदी ठेवण्यासाठी नाटक करण्याची गरज नव्हती. घर आणि पैशाची चर्चा ऐकून शारदाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मुलाने तिच्याकडून पैसे आणि घराची कागदपत्रे घेतली होती. कारण त्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा होता आणि त्याने शारदाबाईंना सांगितले होते की घराचे पेपर दाखवल्यावर कर्ज मिळेल. पण मुलगा अविनाशने स्वतःच्याच आईचा विश्वासघात केला. तेव्हा आतून अविनाशचा आवाज शारदाबाईच्या कानावर पडला. तू बरोबर बोलत आहेस राधिका. आईची आता आपल्याला काही गरज नाही. आता तू तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी बहाणा कर. तिच्या औषधांचा आणि गोळ्यांचा खर्च उचलण्याची हिंमतही माझ्यात नाही. आणि भविष्यात पुढे जाऊन तिचे हातपाय काम करायचे बंद करतील. मग तिची सेवा कोण करणार? तुझं बरोबर आहे अविनाश. आता मी सुद्धा माझ्या घरातल्या या म्हातारीला क्षणभरही सहन करू शकत नाही. आपण हे करणं थांबवलं तर त्यांची पाणी पाजून सेवा कोण करणार? तुझं बरोबर आहे अविनाश. आता मी सुद्धा माझ्या घरातल्या या म्हातारीला क्षणभरही सहन करू शकत नाही. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून स्वतःला कोसत होत्या की मी कुठल्या जन्माचे पाप फेडत आहे. आणि त्या थकलेल्या पावलांनी जेवणाच्या खोलीत आल्या आणि विचार करू लागल्या की आज रक्ताची नाती किती स्वार्थी झालीत. त्यांना खूप वाईट वाटले आणि टेबलावर पडलेला थंड चहा पिऊ लागल्या. पण आज मुलाच्या घरी चहा सुद्धा घशातून उतरत नव्हता. इतक्यात अविनाश राधिकाही तिथे आले. त्यांना पाहून शारदाबाईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. जणू काही ऐकलेच नाही.
म्हणूनच राधिका म्हणाली, अरे अविनाश, चहा आणि जेवण थंड झाले आहे, मी गरम करून घेते. तू राहू दे सुनबाई, सोड, मी गरम करून घेऊन येते. हे पहिल्यांदाच झाले असे नव्हते. अविनाश आणि राधिकाला शारदाबाईंची ही सवय माहीत होती. कदाचित आईने आपलं बोलणं ऐकलं असेल असे त्या दोघांना वाटत होतं. मग त्यांनी विचार केला की ती तर इथे बसून चहा पित आहे, त्यामुळे तिने काही ऐकले नसेल. मग अविनाश म्हणतो, आई, तू हे कसले जेवण बनवले आहेस, याला अजिबात चव नाही. अविनाश आईवर ओरडला, चल राधिका, आज आपण मुलांसोबत बाहेर जेवून येऊ. आणि हो आई, उद्या मी बाहेर फिरायला जाणार आहे. तोपर्यंत तू एखाद्या नातेवाईकापाशी जाऊन राहा. जेव्हा आम्ही ट्रिपवरून येऊ तेव्हा तुला परत बोलावू. असे म्हणत तो दोन्ही मुलांसोबत आणि पत्नी राधिकासोबत जेवायला बाहेर पडला. पूर्वी तो बाहेर जेवायला जायचा तेव्हा शारदाबाईंना सोबत घेऊन जायचा, कारण हॉटेलमध्ये गेल्यावरही त्यांच्या मुलांना त्यांच्या हाताने खायला घालायचे, जेणेकरून सून आणि मुलगा आरामात बसून जेवू शकतील. बिचारी ती थोडीच खायची आणि अर्धे पोट भरून परत यायची. पण आता त्यांना या आईची गरज का पडेल? आता मुले स्वतः खायला सक्षम झाली आहेत. शारदाबाई विचार करू लागल्या की सून बाहेरून आली आहे, परंतु मुलगा माझे रक्त आहे, माझ्या पोटातून जन्माला आला आहे आणि म्हातारपणी मुलगाच खरा आधार असेल असे वाटते. पण मला असे वाटले नाही की ज्या मुलाला मी लहानाचा मोठा केला तो मला निराधार करायला तयार झाला आहे. पण त्या अजून इतक्या खंबीर आहे की त्या त्यांची सगळी कामं स्वतः करू शकतात, असा त्यांचा निर्धार होता. दुसऱ्या दिवशी मुलगा आणि सुनेने त्यांना घरातून बाहेर काढले आणि स्वतः टिपला बाहेर फिरायला गेले. बिचाऱ्या शारदाबाई कुठे जाणार? आता गावाकडील घरही नव्हते. मग त्यांना त्यांच्या आईचे घर म्हणजेच त्यांचे माहेर आठवले. म्हणून त्यांना वाटले, मी माझ्या आईच्या गावी जावे. तिथे वडिलांचे घर पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. घर बऱ्याच दिवसापासून बंद होते. शारदाबाईचा भाऊ आणि वहिनी काही वर्षापूर्वी हे जग सोडून गेले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा रवी, तो त्याच्या पत्नीसोबत परदेशात सेटल झाला होता. त्यांनी तिकडचेच नागरिकत्व स्वीकारले होते. शारदाबाईंनी परदेशात आपला भाचा रवीला फोन करून घडलेला प्रकार सर्व सांगितला. तेव्हा रवी शारदाबाईंना म्हणाला, आत्या, माझा त्या घरावर आणि शेतीवर जेवढा हक्क आहे तेवढा तुझा पण आहे, तू बिंदास राहा. शारदाबाईंचे वडिलांची जवळपास 150 एकर जमीन होती. घराची चावी शेजारीच राहत असलेल्या कमला काकीकडे होती, कारण बऱ्याच वर्षापासून त्या आणि त्यांचा मुलगा त्यांच्या शेतीचा आणि घराचा सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी कमला काकींची होती. जेव्हा शारदाबाईंनी आपले दुःख कमला काकींना सांगितले तेव्हा त्यांचेही डोळे भरून आले. कमला काकी सुद्धा आता म्हाताऱ्या झाल्या होत्या आणि आता त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज होती, कारण त्यांची सून आपल्या मुलासोबत दुसऱ्या शहरात राहायला गेली होती आणि शेताची जबाबदारी आता त्यांच्या हाती राहिली नाही. म्हणून शारदाबाईंनी शेताची, घराची संपूर्ण जबाबदारी घेतली. शेतात 2 मजुरांना काम दिले. मजुरांनी शेतात टोमॅटो पिकांची लागवड करून काबाड कष्ट केले. मग पिके डोलू लागली, चांगले उत्पन्नही मिळू लागले. शारदाबाईंनी शेतात आणखी काही मजूर कामाला लावून शेतातून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ लागल्या. काही दिवसात त्यांनी बँकेकडून कर्ज काढले आणि उरलेल्या पडीक जमिनीवर टोमॅटो केचपची कंपनी स्टार्ट केली. त्यांच्या कंपनीचे टोमॅटो केचप एवढे लोकप्रिय झाले की त्या टोमॅटो केचपची भारताबाहेरूनही मागणी वाढू लागली. कंपनीचा टर्नओव्हर कोट्यावधीच्या घरात गेला. शारदाबाई त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून उरलेले पैसे त्या समाजसेवेत खर्च करू लागल्या. अनाथ मुलांसाठी, विधवा महिला आणि वृद्धांना मदत करू लागल्या. त्यांच्या समाजसेवेची गावभर चर्चा होऊ लागली. अनेक समाजसेवी संस्थाही पुढे येऊन त्यांना पाठिंबा देऊ लागल्या. आता शारदाबाईंना आनंद वाटू लागला होता. त्यांना त्यांच्या जीवनात एक उद्देश सापडला होता. कधी कधी त्यांना त्यांच्या मुलाची आठवण यायची. त्यांनी स्वतःच्या घराजवळच शेतातून येणाऱ्या उत्पन्नातून मुलींसाठी मोफत शाळा उघडली, जेणेकरून मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील आणि सुशिक्षित होऊन त्यांचे भविष्य घडवू शकतील. पती आणि मुलावर अवलंबून असलेल्या शारदाबाईंची लोकप्रियता हळूहळू गावापासून शहरापर्यंत वाढू लागली. शारदाबाईंनी त्याच घरात वरच्या काही खोल्यांमध्ये वृद्धांसाठी निवारा देखील उघडला. त्यांनी आपल्या छोट्या प्रयत्नांनी बरीच मोठी कामे केली. अनेक संस्थांनी त्यांचा सन्मानही केला आणि पाठिंबाही दिला. एके दिवशी अविनाशने सकाळी वृत्तपत्र उघडले तेव्हा आईचा फोटो आणि लोकप्रियता पाहून त्याचे डोके चक्रावले होते. त्याचा एका कार्यक्रमात खूप मोठा सन्मान होणार होता, कारण त्यांनी एका अनाथ आश्रमाला 80 लाख रुपये डोनेशन दिले होते. अविनाशला कळाल्यावर त्याने राधिकालाही पेपरमधली न्यूज दाखवली. दोघेही विचार करू लागले की आईकडे एवढी संपत्ती आली कशी. आईकडे खूप मोठी संपत्ती आहे, आपण आईकडे जाऊन ही संपत्ती मिळवू. अखेर आईच्या संपत्तीवर आपलाही हक्क आहे.
दोघी त्यांच्या लोभाला बळी पडून गावी गेले होते. आईची सगळीकडे चर्चा ऐकून दोघांनाही आश्चर्य वाटले आणि एवढी मोठी 40 एकरात पसरलेली टोमॅटो केचपची कंपनी पाहून त्या दोघांचे तर डोळेच फिरले. आपल्या मुलाला आलेले बघून एकदा शारदाबाईचे हृदय पिघळले, पण त्या खंबीर व धीट झाल्या आणि म्हणाल्या, तुम्ही आता इथे कशाला आले आहेस? तुम्हाला माझ्याशी काय काम आहे? आई, आम्ही तुला भेटायला आणि घरी न्यायला आलो आहोत. इथे अनाथासोबत राहण्यापेक्षा तुझ्या मुला सुनेसोबत राहणं बरं राहील. ही सगळी घरची शेती आणि कंपनी मला सांभाळू दे. या म्हातारपणात आता तू किती दिवस करणार? मी सांभाळेन. आणि या अनोळखी लोकांवर तुझी कमाई का उधळत आहे? तुझी स्वतःची मुलं सून मेली आहे का? त्यांचा हाव शारदाबाईंनी ओळखला होता. हो, आजपर्यंत माझा मुलगा आणि सून जिवंत होते, पण आजपासून ते माझ्यासाठी कायमचे मेले आहेत. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, ज्यांनी त्याच्या खऱ्या आईला घरातून बाहेर काढले. तू असहाय्य आणि बेघर केलेल्या लोकांचा विचार का करेल? तुम्हा दोघांनाही नेहमी तुमचेच पडलेले असते. तुमच्या स्वार्थापुढे तुम्हाला काही दिसत नाही. तुम्ही तुमच्या आईचे कधी झाला नाही, मग दुसऱ्याचे काय व्हाल? आता मी तुझ्यावर अवलंबून नाही. मला तुम्हा दोघांसोबत राहायचे नाही. मला माझे कुटुंब मिळाले आहे. माझ्या प्रियजनांच्या सोबत आणि आधाराने वेळ गेला तरी चालेल. आता ही माणसे माझी आहेत. माझे म्हातारपण इथे चांगले जात आहे. आणि होय, माझ्याकडे असलेली सर्व संपत्ती, शेती आणि इज्जत हे सर्व माझ्या कुटुंबांसाठी आहे. तुम्हा दोघांनाही त्यातून 1 रुपया देखील मिळणार नाही. आणि हो, मी जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हाही तू माझ्या तिरडीला खांदा द्यायला येऊ नको. आणि आज मी तुझ्याकडून मुख अग्नीचा हक्क हिसकावून घेतला आहे. लाखोंची संपत्ती हातातून निसटली. अविनाश आणि राधिकाला खूप पश्चाताप झाला. त्यांनी आपल्या आईशी गैरवर्तन केले नसते तर आज हे सर्व त्यांचे झाले असते. शारदाबाईंच्या नोकरांनी मुलगा व सुनेला धक्के मारून बाहेर काढले. दोघेही तोंड खाली घालून शहरात परतले. मित्रांनो, एक स्त्री प्रथम वडिलांच्या आधाराने जगते, नंतर ती तिच्या पतीच्या मदतीने जगते आणि वृद्धापकाळात आपल्या मुलांवर अवलंबून असते. मग ती आपल्या पतीच्या आधाराने जगते आणि मुलगा तिला सोडून गेला तर ती कुठे जाईल? त्यामुळे मुलीला शिक्षण देऊन स्वावलंबी बनवा, जेणेकरून तिला कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही.